अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यातील पावसाची परिस्थिती बदलतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये आता सध्या जरी वातावरण पावसासाठी पोषक नसलं तरी पुढच्या काही तासानंतर पावसाला पोषक अशी स्थिती काही जिल्ह्यात होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पावसाची हजेरी लागेल, कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहू शकतो, सर्व काही बातमी तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाची अपडेट सर्वात आधी पाहायला मिळत नाही। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर ढगाळ वातावरण हे वाढत चाललेलं आहे। अशातच इकडे महाराष्ट्राच्या सीमालगत भागामध्ये पावसाला पोषक वातावरण हे बनतानाचं चित्र देखील दिसून येत आहे। मात्र एकंदरीत जर विचार केला तर पावसासाठी पोषक वातावरण हे राज्यातील काही भागामध्ये बनू शकतं असं शक्यता आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये लातूर, सोलापूर, अकलूज, सांगलीच्या भागामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही सक्रिय होणार आहे। पावसाचं वातावरण या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर इकडे कोडोली, सांगली, जतचा भाग असेल या भागामध्ये देखील पावसाला पोषक असं वातावरण सक्रिय पाहायला मिळणार आहे। कोडोली, सांगली, जत, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, वडोदचा काही भाग असेल, सातारा, कराड, विटाचा काही भाग असेल या भागामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी इकडे सांगली जिल्ह्यातून देखील चॅनलला सबस्क्राइब करून कमेंट केलेल्या होत्या। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेला आहे त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज देखील आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात आधी आपण देऊयात। तसेच व्हिडिओला लाईक देखील करू शकता। तसेच पुढे बघा, जो जतचा भाग आहे, इंदापूरचा भाग आहे, याही ठिकाणी मोठा बदल पाहायला मिळणार आहे। अशातच इकडे तुळजापूरचा भाग आहे, इंदापूर असेल, बार्शी, पेठ असेल, लातूरचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे। तर इकडे करमाळा, दोंड, बारामती, इंदापूर, जामखेडचा भाग आहे, या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे। ढगाळ वातावरण देखील बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं। चांगल्या स्वरूपाची ढगाळ अशी स्थिती पाहायला मिळणार आहे असा अंदाज मॉडेलनुसार दिसतोय। तर इकडे बीड, केज, परळीचे भाग असतील या भागामध्ये आलं तर या ठिकाणी पोषक वातावरण राहील असा एक अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो, आपण त्या जिल्ह्यांची सविस्तर आता अपडेट घेणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे कारण आता जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत। जिल्हा आपल्याला लातूर पाहायला मिळणार आहे। लातूरच्या भागामध्ये देखील पावसा सक्रिय होत जाणार आहे। लातूर, नांदेडच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळेल। तसेच आता जर विचार केला तर राज्यातील काही भागामध्ये चांगली पावसाळी शक्यता 48 तासानंतर बदलतानाच पाहायला मिळत आहे। पावसाचं चित्र हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असून आता पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज बहुतांश मॉडेलनुसार दिसून येत आहे। यामध्ये जर विचार केला तर आता बरेच काही भाग आहेत की त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील। पहिला जिल्हा सांगली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह 48 तासात पावसाचा जोर वाढतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आपल्याला चांगली अशी पावसाळी परिस्थिती सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळू शकतं। यामध्ये जर विचार केला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरचे भाग असतील या भागात देखील असं वातावरण सक्रिय राहील। यामध्ये सांगलीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर इतर राहिलेले उत्तर महाराष्ट्रातील भाग असतील, विदर्भ असेल, कोरडे वातावरण राहणार आहे। मराठवाड्याच्या देखील उत्तरेकडील भागामध्ये कोरडे वातावरण राहील असा अंदाज पाहायला मिळत आहे। रोजची रोज अंदाज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। धन्यवाद।